हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे इल्युझिव्ह. इल्युझिव्हचं मिनिंग काय आहे? डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर आर्काइव्ह. ओके, सो याचं मराठीमध्ये मिनिंग होते हातात न येणारा. ओके, किंवा याला आपण म्हणू शकतो युक्तीने निसटून जाणारे. सो इल्युझिव्ह म्हणजे होते हातात न येणारा किंवा युक्तीने निसटून जाणारा. सो त्याला डिफिनेशन आहे डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर आर्काइव्ह. सिनोनिम्स आहे डिफिकल्ट टू कॅच, फाइंड, डिफिकल्ट टू ट्रॅक डाऊन. अँटोनिम्स डेफिनाइट, स्टेबल, कन्फ्रंटिंग. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिजिम. रिजिमचं डेफिनेशन अ सिस्टीम ऑर ऑर्डर, वे ऑफ डुईंग थिंग्स. म्हणजेच सामाजिक व्यवस्था किंवा जी पद्धत असते त्याला आपण म्हणतो रेजिम. सामाजिक व्यवस्था किंवा पद्धती. ओके, हा द आहे पद्धती. सो याचं सिनोनिम आहे सिस्टम, अरेंजमेंट, स्कीम आणि कोड. अँटोनिम्स आहेत कंबाईन, अल्टर, चेंज. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ओके, नेक्स्ट हा वर्ड चुकीचा आहे, याचा बघून घेऊया आपण. याचा हा वर्ड आहे HUSTINGS, हस्टिंग्स. हस्टिंग्सचं डेफिनेशन अ मीटिंग ॲट विच कॅन्डिडेट इन अन इलेक्शन ॲड्रेस पोटेन्शियल वोटर्स. सो जसं आता इलेक्शन्स असतात तेव्हा भाषण वगैरे असतात. सो ती जी मीटिंग्स असते कॅन्डिडेटनी अरेंज केलेली फॉर स्पीच देण्याकरता वोटर्सला, सो ते मीटिंगला काय म्हणतात? हस्टिंग्स. तर भाषण करणे किंवा निवडणुकीपूर्वी होणारे प्रचार. ओके, निवडणुकीच्या पूर्वी, इलेक्शनच्या आधी जे प्रचार वगैरे घेत असतात, मीटिंग्स घेत असतात, खूप लोकांना गोळा करून जे प्रचार करत असतात त्याला काय म्हणतात? हस्टिंग. आणि तिथे जे की भाषण वगैरे देतात त्याला सुद्धा हस्टिंग असं म्हणतात. सो सिनोनिम आहे इलेक्शनियरिंग, कॅन्डिडेचर, पॉलिटिकल कॅम्पेन, कॅम्पेनिंग, कॅन्डिडन्सी. ओके, सो पॉलिटिकल कॅम्पेनिंग सुद्धा होत असते. जसं असेच नाही की इलेक्शन करता सुद्धा वेगळे पण दुसरे पण कॅम्पेनिंग जे होत असतात त्याला पण आपण हस्टिंग असं म्हणू. अँटोनिम आहे डिफ्युजन. ओके, नेक्स्ट ब्रीच. ब्रीच चं डेफिनेशन आहे अन ऍक्ट ऑफ ब्रेकिंग ऑर फेलिंग टू ऑब्झर्व अ लॉ, ॲग्रीमेंट ऑर कोड ऑफ कंडक्ट. म्हणजेच एखादा काही ॲग्रीमेंट असला त्याचं उल्लंघन करणे किंवा फेल होणे, किंवा कोणता तरी लॉ आहे त्या लॉ ब्रेक करणे किंवा ब्रीच करणे, तर त्याला पण आपण काय म्हणू? ब्रीच म्हणू. म्हणजेच काय होते? उल्लंघन करणे किंवा भंग करणे. सिनोनिम्स आहे कॉन्ट्राव्हेन्शन, व्हायोलेशन, ब्रेकिंग, नॉन ऑब्झर्वन्स, इन्फ्रिंजमेंट, ट्रान्सग्रेशन, निग्लेक्ट, डेरिलिक्शन. ओके, डेरिलिक्शन. सो ब्रीच म्हणजे काय होते की व्हायोलेट करणे, एखादा लॉ आहे त्याचं व्हायोलेशन करणे, त्याचं उल्लंघन करणे किंवा ॲग्रीमेंट जो आहे तो ब्रेक करणे, त्याला आपण ब्रीच असं म्हणतो. नेक्स्ट आहे अँटोनिम ॲग्रीमेंट, क्लोजर, ब्रीच. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला हक्स्टर. हक्स्टर म्हणजे काय होत असते? तर वन हू ट्रॅव्हल फ्रॉम प्लेस टू प्लेस सेलिंग मिसलेनियस आर्टिकल्स. भाजीपाला, फ्रुट्स असं जागोजागी जाऊन विकणारा जो फेरीवाला असतो त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणत असतो
हकस्टर. ओके, जो त्याचा ठेला जो आहे तो घेऊन जातो, किंवा आपल्या घरांच्या समोर पण खूप जण असे येतात ठेला घेऊन विकणारे. सो ते जे सामान आहे तो विकतो, भाजीपाला किंवा फ्रुट्स किंवा काही पण, जो जागोजागी जाऊन विकतो त्याला आपण हकस्टर असं म्हणतो. नेक्स्ट आहे सर्जन. तर जो ट्रीट करतो डिसीजला ऑपरेशन परफॉर्म करून, त्याला आपण वन वर्ड मध्ये सर्जन असं म्हणतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे ब्लड, स्वेट अँड टीअर्स. याचं मिनिंग आहे समथिंग दॅट रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट्स अँड हार्डवर्क. जसं आता एक्झाम्स येत आहेत, SBI क्लर्क, SBI PO येत आहे. ओके, सो त्याकरता आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, खूप हार्डवर्क करायचं आहे. सो तो जो हार्डवर्क आपण करत आहे, जो प्रिपेअर करत आहे, त्या एफर्ट्स जे घेत आहे आपण प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करायला, तो जो हार्डवर्क आहे त्याला आपण काय म्हणू की ब्लड, स्वेट अँड टीअर्स. म्हणजेच एक एक्झाम्पल बघून घेऊ आपण. बिंग द टीम ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ओके, तर इंडियन क्रिकेट टीम मध्ये असल्यामुळे इज नॉट जस्ट अ मॅटर ऑफ लक. ते फक्त लकचं मॅटर नाही आहे, तर त्याकरता, त्या टीम मध्ये जाण्याकरता काय केलेलं आहे, मी माझा ब्लड, स्वेट आणि टीअर्स दिलेला आहे. म्हणजेच मी सहजासहजी लकनी क्लिअर नाही केलेला आहे SBI क्लर्क और SBI PO. मी माझं हार्डवर्क दिलेलं आहे. म्हणजे मी काय, माझं रक्त, घाम आणि टीअर्स गाळलेले आहे ते मिळवण्याकरता. ओके, त्या पोझिशनवर जाण्याकरता. सो ब्लड, स्वेट अँड टीअर्सचा अर्थ असतो खूप सारा हार्डवर्क करणे आणि एफर्ट्स घेणे. नेक्स्ट, प्राऊड ॲज पिकॉक. प्राऊड ॲज पिकॉक म्हणजे मोराप्रमाणे जो अभिमान करतो. ओके, त्याला आपण म्हणू प्राऊड ॲज अ पिकॉक. म्हणजे रिफर टू ॲन एक्स्ट्रीमली प्राऊड पर्सन. म्हणजे जो एक्स्ट्रीमली अभिमानी पर्सन आहे त्याला सुद्धा आपण प्राऊड ॲज अ पिकॉक म्हणू. एक्झाम्पल आहे, हिज सन हॅज फायनली बिकम अ डॉक्टर. तर त्याचा सन जो आहे, त्याचा पुत्र जो आहे, तो फायनली डॉक्टर झालेला आहे, म्हणून तो काय आहे, प्राऊड ॲज अ पिकॉक आहे. म्हणजे त्याला खूप अभिमान झालेला आहे. ओके, प्राऊड ॲज अ पिकॉक म्हणजे मोराप्रमाणे अभिमान वाटणे. त्याला अभिमान वाटलेला आहे की त्याचा मुलगा आहे तो डॉक्टर झालेला आहे. प्राऊड ॲज अ पिकॉक म्हणजे एक्स्ट्रीमली प्राऊड पर्सन. ओके, सो आपण आज सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघितलेले, वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेलं आहे आणि फ्रेजेस बघितलेले आहे. सो यावरचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घेत चालत जा, कारण की SBI क्लर्क आणि SBI PO मध्ये असे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन्स मध्ये विचारल्या जातात वर्ड्स. एखादा पॅसेज येत असतो, त्यामध्ये तुम्हाला एखाद्या लाईन मध्ये एखादा बोल्ड लेटर असतो, त्याचं तुम्हाला सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स विचारलं जातं. सो हे तुम्हाला खूप युजफुल पडेल एक्झाम करता. म्हणून रोज वाचत चला. व्होकॅब्युलरी कोणती पण एखादी व्होकॅब्युलरीची बुक असली त्याच्यातले वाचत चला, किंवा डिक्शनरी मधले रोजचे 5 वर्ड्स तरी वाचत चला. सो त्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन आणखी स्ट्रॉंग होईल. थँक्यू.